हा बघा कसा मध्ये येतोय. आईच्या गावात. जय साईनाथ भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती, यश विकास डांगे या चॅनलवरती. हा बघा कसा मध्ये येतोय, काय बोलू नाही शकणार त्याला. तर आता मी चाललोय पुढे पुढे आपल्या इकडे वाशीला चाललोय. म्हणजे ही गाडी घेऊन नाही जाते आता सध्याला. मी जरा डीमार्टच्या इकडे चाललोय, तिकडून जाणार वाशीला. आता वाजले दुपारचे 1 वाजून गेलाय. आपल्याला हा भेटणार आहे इकडे, काय याचं नाव, नोवी अंधेरीला भेटणार आहे. तिकडनं आम्ही मेट्रोवरून घाटकोपरला जाऊ, घाटकोपरवरून ठाण्यावरून मग कुठे जाणार, रबाळेला, गोपाळच्या इकडे. तर गोपाळला आता मी काल सांगितलं होता मी येणार आहे. त्याला बोललो पण आहे मगाशी, तो मला बोलला लवकर निघ करून. जरा ते पालखीची मीटिंग करायची आणि वाजले दीड वाजत आला. आता आम्ही चाललो आहे आता इकडनं हायवेवरून. लवकर एक ते काम आहे ते करू आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ट्रेन पकडणार. ट्रेन नालासोपारावरून पकडणार आहे आम्ही. इकडे रस्ते बघा कसे आहेत. आता आम्ही चाललो आहे. आता तिकडनं तुम्हाला थोडा पुढे गेल्यावरती जीवदानी आईचं मंदिर दाखवतो. हिने आपल्या बहिणीचा व्लॉग आलेला आहे, तो नक्की जाऊन बघा तिच्या यूट्यूब चॅनलवरती, साक्षी डांगे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर नक्की जाऊन बघा तुम्ही. आणि तुम्हाला जीवदानी आईचं मंदिर दाखवतो. आता आम्ही चाललोय फटाफट. इकडे जास्त जवळ लांब नाही, इकडे जवळच चाललोय. आणि इकडे लेफ्ट साईडला एक मंदिर आहे, तो बघा तुम्ही. पुढे भेटतो. जो पण चॅनलवरती नवीन असेल त्याने चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता पुढे भेटू तुम्हाला डायरेक्ट नोवीच्या इकडे गेल्यावरती भेटतो तुम्हाला मी. बहीण आले सोडायला, तीच आपली व्हिडिओ काढते. तर जाऊ आता पुढे भेटतो तुम्हाला. तोपर्यंत जय साईनाथ. राम भावांना आपला नोबी भाऊ बघा तिकडनं चालतोय, तुम्हाला दिसत असेल. भाऊ भेटलेला इकडे. तर भाऊ पाठी उभा होता, भावाला काय दिसला नाही मी कुठे उभा होतो काय ते. साईराम भावा. साईराम. आता भाऊ भेटला. आता आम्ही चाललोय कुठे, रवाळेला. आता इकडनं जाणार कुठे, तिकडनं आता आपण घाटकोपर. तिकडनं ठाणे. मग ठाणेवरनं परत ट्रेन चेंज करा, रबायला उतरा. चायची तलप लागली आहे. आता काय करणार. आता इकडनं आमचा प्लॅन होता लवकर जायचा, पण जरा लेट झाला. आता काय बोलू नाही शकत. आता आम्ही तिकीट काढतो इकडनं. लवकर जातो तेव्हा लेटच होतो. कुठे पण जायचं असतं, शिर्डीला जावं तेव्हा पण लेट, सर्वीकडे लेटच. आम्ही तिकीट काढतोय आणि निघतो डायरेक्ट टायमाला, बरोबर टायमावरती पोहोचतो. टायमाच्या आधी भावा. चाललोय पालखी निघायच्या टायमाला किती पण बिझी असू रे, पण टायमावरती पोहोचतो. आता बघा इकडे जरा गर्दी आहे, आपण दुसरीकडे जाऊ. बघा आम्ही भेळ घेतली खायला, नोबी आणि मी. जय साईनाथ. आणि नोबीने पाण्याची बॉटल घेतली आहे. साईराम. आता आम्ही चाललोय पुढे ट्रेन लागली आहे. तर डायरेक्ट गोपाळच्या इकडे जाऊन भेटतो. तोपर्यंत भेळ आम्ही खातो, तुम्ही पण खा घ्या. साईराम. आपल्याला सुशांत भाऊ आपला घ्यायला आलेला आहे. आता आम्ही चाललोय. कुठे चाललो आपण, ग्राउंडवरती. आता गोपाळ राहतो तिकडे नाही, त्याच्या इकडेच आहे ग्राउंड, पण त्याच्या इकडनं थोडा 5 मिनिटावरती आहे. तिकडे चाललो, इकडे जवळच जातो. पण भावाने हेल्मेट नाही घातलंय. आता एरिया आपलाच आहे. काय एरिया आपलाच आहे. आता इकडनं जाणार आहे गोपाळला, जरा मस्का लावतो त्याला, बोलूया व्हिडिओ काढायला जाऊया करून. बघूया, चाय पण प्यायची तलब लागली आहे. करूया सगळं करूया आज. जय साईनाथ. जय साईनाथ. राहुल पण आहे तिकडे, असं आता बोललं आहे लोक. आता जाऊन बघूया काय प्लॅन आहे. असं वाटत नाही आज मी घरी जाईन की नाही, असं वाटतंय. नाही थांबणार असं वाटतंय मला. उशीर झाला तर तुम्ही आज कन्फर्म थांबणार इकडे. हा कन्फर्म म्हणजे गोपाळ भाऊ थांबवणारच आम्हाला. आता आम्ही आज चाललोय. जय साईनाथ. साईराम. आता आम्ही चाललोय. कुठे चाललो भावा, चाय प्यायला की व्हिडिओ बनवायला? पहिला चाय पिऊ नंतर व्हिडिओ बनवायला. जोरात बोल ना यार. अरे पहिला चाय पिऊया नंतर व्हिडिओ बनवायला जाऊ. हा इकडे ट्रिपल सीट चालले ते लोक. इकडे जवळच चाललो आम्ही. आता इकडनं चाय प्यायची लय तलप लागली मगापासून चाय प्यायची. आता आम्ही चाललोय चाय प्यायला. आवाज येत नसेल हवेमुळे. भावाला एक टायमीला जेवण दिलं नाही तरी चालेल, पण चाय नक्की पाहिजे. हा. आता इकडे ॲक्च्युली आम्ही मिटिंगला आलो आहे. आता इकडे आमची मिटिंग चालू आहे. आता आम्हाला वाटत नाही काय घरी जाईन नाही, पण आम्हाला जाणार आहे. मी घरी जाणार आहे. घरी तर जायला भेटणार नाही भावा. काय
घरी जायला तर भेटणार नाही तुला. भेटणार भावा. भावा घरी जायला भेटणार की नाही? आयला मला हे लोक अडकून ठेवणार आहे मला वाटतं इकडे काय घरी सोडणार नाही वाटतं. आज मला घरी कॉल करून सांगायला लागणार आहे की घरी येणार नाही करून. नाही घरी जावं लागणार आहे. जावं तर लागेल घरी. अरे मीटिंग आहे. एवढी मोठी कसली मीटिंग असते कधी 24 तासाची. हा आता आज सॅटरडे आहे. आता उद्या संडे आहे. जरा मी बोललो एक दिवस आराम करेन तर ते नाही भावाला. आता भाव बोलतो आज नाही जायचं उद्या जायचं. भाऊ वर्षात तू एकदा येतो इथं. उद्या वर्षातून आईच्या गावात वर्षातून कधी एकदा आलो मी. काय पण बोलतोय भाऊ तुला. भावा काय बोलतो हा काय भाव आहे रे आपला. तू क्या तू भाई आहे रे मेरा. तू छोटा भाई आहे. आठवला का तो ट्रेन वाला मूर्खा. मूर्खा. आम्ही चाललोय चाय प्यायला. चाय पियाच्या इकडे जातो आणि भेटतो. जय साईराम. जय साहेब. साईराम. इकडे आमची पालखीची मीटिंग करायला आम्ही कुठे आलोय. कुठे आलो बाबा? घनसोली साईबाबा खाडीवर आपण राहतो कुठे? नवसिल्ला. हा राहतो कुठे? आम्ही मीटिंग करायला आलोय. भाऊ तर फुल भावा झोप आली काय? भाऊ झाली का ना मीटिंग? काय पब्लिक बोलतच नाही काय. दंड थांबायला रेडी नाही भाई. काय नोबी बुवा काय थांबत नाही आपला. भाई असं कसं यार पालखी चालायची टेम्पो मध्ये बसणार ना आपण. जय साईनाथ. जय साईराम. डायरेक्ट ब्लॉक एंड केले. आता आम्हाला जायचं चाय प्यायला. आता मगाशी भाऊ बोलत होता चाय प्यायला जायचंय. आता काय आम्ही गेलो ना. आता आम्ही जाणार चाय प्यायला. आता परत ह्याच्यानंतर गोपाळच्या घरी जाऊन आम्ही मीटिंग करणार आहे. बघूया काय ते मीटिंग. तुम्हाला अपडेट भेटेल नक्की काय ते. काय काय भयानक धप्पा. भयानक धप्पा. लवकरच देऊ. लवकरच वेटिंग मध्ये थांबा. मीटिंग मध्ये थांबा. चले सर. आता आम्ही चाललोय. आता बघूया काय ते कसं काय ते. मीटिंग चालू आहे अजून. गजानन बघ आनंदी आनंद. भावाने आपल्या गाडी घेतली आहे बघा KTM. आम्ही चाललोय. कुठे जायचं आपल्याला? चाय प्यायला. कुठे? नागोरी. घनसोली. काय रे आम्ही चाय प्यायला आलोय. भावाने वेगळंच काय घेतलं? काय घेतलं खायला? लस्सी भावा. पांढरं सफेद चहा घेतला. काय काय भावा तुम्हाला काय चहा तिथे? आता जायचं तेवढं घरी फ्रेश होण्यासाठी. घरी जाऊन घरी चाय पिणार. मम्मीच्या हातचा नॅचरल. काय काय नॅचरल चहा पिणारा भावा. तुला नॅचरल. तो पण हा का पितोय? ग्रीन टी. पण तो हा का पितोय? नाही तो बरोबर ना. बरोबर आहे ना. मूड मध्ये येते ना आता. लस्सी बरोबर आहे भाऊ. होश में आओ फिर. अभी क्या है शाम हो गया. अभी सीधा जाने मरीन ड्राइव पे. अभी चलो. जय साईनाथ भावांनो. दिवस दुसरा आहे पण ब्लॉग तोच आहे. आता आम्ही चाललोय कुठे? वाशीला. आता भाऊ मला काय सोडायचं नाव घेत नाही. आता इकडे कसा म्हणजे या साईडला आज संडे आहे तर मेगा ब्लॉक आहे फुल. तर इकडे ट्रेन बिन बंद आहे. तर आता आम्ही चाललोय वाशीला. जरा काम आहे. आपल्यासोबत आपला भाऊ पण आहे. साईराम भावा. लोकांनी काय मला सोडलं नाही काल घरी. आम्ही गोपाळच्या घरी गेलो. जेवलो त्याच्या मम्मीने मस्त जेवायला बनवलं होतं. नंतर राहुल आणि नोबी नंतर गेले घरी. ते त्यांना काय बोलू नाही शकत. दरवेळी ते लोक थांबवतात आणि स्वतः पण थांबतात. यावेळी मला थांबवलं आणि ते लोक गायब होऊन गेले. काय विषय नाही. आता आम्ही चाललोय वाशीला. आता बघू अजून पुढे. आता किती वाजता घरी जातोय काय ते तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा. जय साईनाथ भावना. तर मी 9 वाजता घरी आलो आहे. 9ला नाही सॉरी 9:30 वाजता घरी आलो मी. तर मी बघितला आपला ब्लॉग कसा होता. मी त्याच्यानंतर ब्लॉग बनवला नाही कारण मोबाईलला माझ्या चार्जिंग होती तशी. तर आम्ही इकडे तिकडे फिरलो. त्याच्यानंतर गोपाळनी मला व्हिडिओ काढायला म्हणजे दुसऱ्या दिवशी संडेच्या दिवशी मला व्हिडिओ काढायला माझ्यासाठी खास तो वाशीला आला माझ्यासोबत. आणि आपल्या सुशांत भावाला फाईन पण पडला माझ्यामुळे. तर भावाला सॉरी पहिल्यांदा. त्यानंतर आम्ही गोपाळच्या घरी गेलो. गोपाळच्या मम्मीने
खूप छान जेवायला बनवलं होतं सर्वांना. तर नंतर नोबी आणि राहुल तर गेले, गोपाळ, मी आणि सुशांत आम्ही म्हणजे फिरत होतो असे त्यांच्याच एरियामध्ये. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि हा गोपाळने शर्ट दिला आम्हाला. तर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत पुढचा ब्लॉग मला असं वाटतं आहे की पालखीचा येईल ब्लॉग. म्हणजे मी तर नाही जाते पालखीमधून, बहीण जाणार आहे यावर्षी. मी नाही, मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन काय ते. तर माझी बहीण चालली आहे, ती चालली आता 21 तारखेला. 21 तारखेला म्हणजे मधला वार आहे, शुक्रवार. तर थोडा मला टाईमचा इश्यू होऊ शकतो. तो वाला ब्लॉग मी नाही बनवू शकत, पण तो ब्लॉग आपल्या बहिणीच्या चॅनलवरती येईल. आणि हा अजून पण कोणी आपल्या बहिणीला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर तिला पण जाऊन जरा सपोर्ट करा. आणि तिच्या आता पालखीचे ब्लॉग चालू होणार आहेत. तर तिने एक तर ब्लॉग टाकला असा, तर फॉर्म भरायला गेली होती ती बोरिवलीला, साई दरबारमधून चालली होती ती. तो वाला मी ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. तिच्या यूट्यूब चॅनलला आहे, साक्षी डांगे ब्लॉग्सला सर्च करा, तिकडे तुम्हाला नक्की दिसून येईल. तो सोडत नव्हता, तर म्हणजे तो बोलला की उद्या जा डायरेक्ट. तर म्हणजे सोमवारी मला पाठवत होता तो. तर मी नाही गेलो तेव्हा. मम्मी पण थोडं चिडली होती. मम्मी बोलली पाठवली तर तू पण टायमामध्ये घरी ये करून. तर मम्मी माझी उभी राहून बघते तिकडे, बहीण पण इकडनं बघते आहे. आणि तुम्हाला ते आपला जो मोठा ब्लॉग होता तो बहिणीने पाठवून मोबाईल पकडला होता, तो कसं वाटला तो सीन मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता नेक्स्ट ब्लॉग आपला बहीण जाणार आहे, त्याच्यानंतर मला वाटतं शनिवारी मी ब्लॉग शूट करेन. त्याच्यानंतर तो ब्लॉग कधी येईल माहीत नाही. आता बहिणीचा अजून एक ब्लॉग एडिट करायचा बाकी आहे, तो कधी एडिट होईल की पोस्ट होईल माहीत नाही. तुम्हाला बोललो होतं तिचा जीवदानीचा ब्लॉग आहे. एडिट तर होईल पटकन, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. पण बघूया ती कधी पोस्ट करते कसं नाही ते. आणि तिच्या चॅनलला अजून पण कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. तिचाही कॉन्टेंट बघा तुम्ही. आपले पालखी पोरींनी अजून ब्लॉग चालू नाही केलेत पालखीचे. मी तिला सांगितलं की ब्लॉग चालू कर पालखीचे. आता ती ब्लॉग चालू करणार आहे, तर तिला पण नक्की सपोर्ट करा. आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय सायनाथ.